की आत्मा हूं। मुझसे ही आपके देश का नाम पड़ा भारत। मैंने इतिहास की बहुत सारी घटनाएं अपने अंतःकरण में समाये रखी हैं। ये आपको अपने गौरवशाली इतिहास और तुम्हारे शूरवीरों के साहसिक कार्यों से अवगत कराएंगी। आज मैं आपको कहानी सुनाता हूं एक अनोखे वीर पुत्र की, जिसका नाम था छत्रपति शिवाजी महाराज। प्री स्वराज्य इरा, मुघल सल्तनत। तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया, सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धमसत होता। नमो चंडमुंड भंडासुर खंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड, दारुघड, दारुघड। Year 1630 at शिवनेरी फोर्ट. Birth of Maratha Kingdom leader छत्रपती शिवाजी महाराज. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली। काय नाव ठेवलं? सांगू? सांगा की. शिवाजी. Oath of Maratha Samrajya at the age of 16. First significant military victory in the Battle of Pratapgarh against Afzal Khan. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत। त्यात तू आम्हास यश दे। हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। विश्वतो वृत्वा गन्तिष्ठद्दशाङ्गुलम् महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम
भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छाला. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बरं का, जीवा महाला नावाचा डोंबारी होता. अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्याला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, डा गेला खानाचा कोतळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी. Baji Prabhu Deshpande, the hero who sacrificed his life for King Shivaji in the Battle of Pawankhinde. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोड खिंडीत गाठले. राजे राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवितो. जा जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडीलकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा राजे, गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही. गजाखिंड ते खेळणा अंतर 1.5 कोस तरी दूर होते.
पावन झाली खिंड ती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. Year 1674, the Rajabhishek ceremony of Shivaji Maharaj becoming the first Chhatrapati of Maratha Empire.